नमस्कार. अनिलायन अध्ययन चक्र या युवा वैद्यांनी चालवलेल्या उपक्रमामध्ये मी वैद्य मिहीर नचिकेत वाजासुंदर आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो. गेली जवळजवळ 1.5 महिने रक्तपित्त या व्याधीचे विविध पैलू चरक संहितेच्या माध्यमातून समजून घेण्याचा आपण सगळेजण प्रयत्न करत आहोत. यामध्ये अगदी सुरुवातीच्या वैद्य परीक्षित सरांच्या रक्तपित्तामधील आजच्या काळामध्ये आढळणारे हेतू या सत्रापासून ते मागच्या आठवड्यामध्ये रक्तपित्ताचा विविध ग्रंथांमधून तौलनिक अभ्यास या माझे मित्र वैद्य प्रतीक मेहता यांच्या सत्रापर्यंत रक्तपित्ताच्या निदानापासून ते चिकित्सेपर्यंत विविध पैलू समजून घेण्याचा आपण प्रयत्न केला. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की चिकित्सा म्हणजे केवळ औषधी असा आयुर्वेदाचा विचार नाही. यामध्ये रुग्णाच्या आहारामध्ये, विहारामध्ये, अन्य घटकांमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न आपण आयुर्वेदामध्ये करत असतो. मात्र या सोबतीलाच काही व्याधीप्रत्यनिक असे चिकित्सा द्रव्येसुद्धा आपल्या व्यवहारामध्ये, प्रॅक्टिसमध्ये आपल्याला वापरावी लागतात. यापूर्वीच्या सत्रामध्ये अशी रक्तपित्तामधील काही महत्त्वाची द्रव्ये माझे सहकारी वैद्यमित्र शेंडे सर यांनी आपल्यासोबत चर्चा केलेली आहे. आजच्या या सत्रामध्ये रक्तपित्त या व्याधीमध्ये प्रामुख्याने वापरले जाणाऱ्या काही कल्पांचा विचार आपण करणार आहोत. एकदा कल्प सुरू करण्यापूर्वी रक्तपित्ताची संप्राप्ती आणि एकूण त्यामधील आपला जो काही डोमेन आहे चिकित्सेचा त्याचा सुरुवातीला आपण विचार करूया. आपण जर पाहिलं तर रक्तपित्तामध्ये प्रधान दोष जो आहे तो आहे पित्त. उष्ण, तीक्ष्ण आणि द्रवगुणानं प्रकुपित झालेलं पित्त. या प्रकुपित पित्तामुळे दूषित झालेलं दुष्य प्राधान्याने आहे रक्त. त्या सोबतीलाच रसाचीही दृष्टी यामध्ये आढळून येते. जर आपण स्थानाचा विचार केला तर यामध्ये रक्त व स्रोतसाचं जे मूलस्थान आहे यकृत आणि प्लीहा हे अवयव प्राधान्याने दूषित आहेत. रक्तपित्ताच्या गती आपण यापूर्वी पाहिलेल्या आहेत. यामध्ये ऊर्ध्व, आधो आणि तिर्यक या 3 गतींचा विचार आहे. त्याचबरोबर कोणत्या बहिर्मुख स्रोतसामधून रक्तस्राव होत आहे याचासुद्धा विचार करून त्यानुसार आपल्याला चिकित्सा करावी लागते. रक्तपित्तामध्ये चिकित्सा करत असताना आपल्याला काही प्राधान्यानं काही गोष्टींचा प्रामुख्याने विचार करायला लागतो. ते म्हणजे अग्नीचं संरक्षण. अग्नीला विरोध होणार नाही, अग्नीचं बल चांगलं राहील, परंतु त्याचवेळी पित्ताचं आणि रक्ताचं शमन होईल याचा विचार करावा लागतो. त्याचबरोबर रक्तस्तंभन, रक्तप्रसाधन आणि प्रसंगी रक्तवर्धन अशा पद्धतीची चिकित्सा आपल्याला करावी लागते. त्याचबरोबर जे मूलस्थान आहे यकृत, तर यकृताचं शोधन, काही वेळा उत्तेजन आणि यकृतशामक अशा औषधींचा आपल्याला विचार करावा लागतो. आपल्याला माहिती आहे की रक्तपित्तामध्ये आचार्यांनी सुरुवातीला प्रकुपित झालेल्या किंवा वाढलेल्या रक्ताची, बाहेर पडणाऱ्या रक्ताची उपेक्षा करायला सांगितली आहे. परंतु रक्तम जीव इति स्थिती या न्यायानुसार व्यवहारामध्ये आपल्याला बऱ्याचदा आशुकारी अवस्थेमध्ये रक्ताचं स्तंभन करणं आणि जीवरक्षा करणं याचा विचार करावा लागतो. अष्टांगहृदयामध्ये जर आपण पाहिलं तर रक्तपित्त चिकित्सा करत असताना यच्च पित्तज्वरे प्रोक्तम बहि अंतश्च भेषजम रक्तपित्ते हितम तच्च क्षतक्षीणे हितम च यत्. अर्थात पित्तज्वरामधील आणि क्षतक्षीण या व्याधीमधील औषधींचा प्राधान्याने विचार करण्याचा एक दृष्टिकोन अष्टांगहृदयकारांनी आपल्यासमोर ठेवला आहे. म्हणूनच रक्तपित्ताची चिकित्सा करत असताना पित्तज्वर, तसेच क्षतक्षीण आणि प्रत्यक्ष रक्तपित्त या सर्वांमधील चिकित्सेचा या ठिकाणी आपण विचार करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आत्ता कल्पांची चर्चा सुरू करण्यापूर्वी एक शोधनादी गणसंग्रहामधील एक श्लोक आपल्यासमोर ठेवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आपल्या सगळ्यांना माहीत आहे अष्टांगहृदय सूत्रस्थान 15वा अध्याय शोधनादी गणसंग्रह. माझे गुरुजी वैद्यराज जोहेकर सर कायम सांगायचे की सुरुवातीला, प्रॅक्टिसच्या सुरुवातीला आपल्याला चिकित्सेमध्ये प्रिसिजन कमी असतं. एक्झॅक्ट कोणतं औषध शोधायचं ह्याचा बऱ्याचदा आपल्याला मनामध्ये द्वंद्व निर्माण होतं. अशा वेळी तरुण वैद्यांना मदतीला येणारा सर्वात महत्त्वाचा जर कुठला अध्याय असेल तर तो हा शोधनादी गणसंग्रह. त्यामुळे गुरुजींनी यातल्या प्रत्येक श्लोकाची संथा देऊन हे श्लोक माझ्याकडून पाठ करून घेण्याचा, त्याच्यावर चिंतन करण्याचा प्रयत्न केला होता. तर यातला जो शेवटचा श्लोक आहे, एते वर्गाः दोषदुष्यादिवेक्ष कल्कक्वाथ स्नेहलेहादियुक्तः पाने नस्ते अनुवासने अंतर्बहिर्वा लेपाभ्यंगैः हंती रोगांसु कृच्छ्राम. अष्टांगहृदय सूत्रस्थान अध्याय 15 श्लोक क्रमांक 47. या श्लोकामधील 2 मुद्द्यांचा मला आपल्यासमोर प्राधान्याने विचार ठेवायचा आहे.
एक मुद्दा आहे तो म्हणजे दोष, दुष्य, अग्नी, बल या सगळ्यांचा विचार करून चिकित्सा द्रव्य निवडणं. आणि दुसरा मुद्दा जो आहे तो आहे कल्क, क्वाथ, स्नेह, लेह हे सगळे ऑप्शन अष्टांगहृदयकारांनी आपल्यासमोर ठेवलेले आहेत. अर्थातच आपल्याला पंचविध कषाय कल्पना यांचा विचार करून सदर अवस्थेमध्ये कोणती कल्पना उपयुक्त पडेल त्या कल्पनेची निवड आपल्याला करायची आहे. आत्ताचं आपलं हे संक्षिप्त सत्र असल्यामुळे या पंचविध कषाय कल्पनांपैकी एक प्रत्येक विविध प्रकारच्या कल्पनांतील एक प्रातिनिधिक कल्पना आपल्यासमोर ठेवण्याचा या व्याख्यानामध्ये मी प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर पुढचा मुद्दा अष्टांगहृदयकार सांगतात, पाने, नसे, अनुवासने, अंतर्बहिर्वा, लेपाभ्यंगही हंती रोगांसुकृच्छ्रान. म्हणजेच आपण रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन ह्याचा सुद्धा अतिशय प्रभावीपणे विचार करण्याची गरज या ठिकाणी आपल्यासमोर येते. शोधांनी गडसंग्रह अध्यायामध्ये हे सूत्र सांगत असताना एक छोटीशी केस सांगून आजच्या या सत्राला सुरुवात करतो. कराडला आमच्याकडे एक विद्यार्थी होता. अतिशय उत्तम पद्धतीनं त्यानं आपलं आयुर्वेदाचं अध्ययन केलं होतं, व्यवहारही बघितला होता. दुर्दैवाने त्याच्या काकांना सी रेक्टम असं निदान झालं होतं. आता हे निदान आणि त्याचं गाव अतिशय दुर्गम भागामध्ये एक छोटंसं खेडेगाव होतं. वारंवार गुदद्वाराद्वारे रक्त जात होतं, रक्तस्राव होत होता. अशा परिस्थितीमध्ये एकदा त्याचा मला फोन आला आणि चर्चा करून आम्ही असं ठरवलं की आत्ता त्याला उपलब्ध काय आहे, तर जवळ तो म्हटला आडुळशाचे झाडं आहेत. मग या आडुळशाचा अर्थात वासा, जे अष्टांगहृदयामध्ये सुद्धा अग्रद्रव्य सांगितलेलं आहे, वृषो अस्रपित्ते, चरकाने सुद्धा अशाच पद्धतीचं वर्णन केलेलं आहे. अर्थात रक्तपित्तामध्ये प्रधान द्रव्य कोण असेल तर वासा. मग या आडुळशाचा ताज्या पानांचा रस काढून त्या रसाचा बस्ती त्यानं आपल्या काकांना दिला आणि केवळ 2 ते 3 बस्तींमध्ये हा रक्तस्राव जो गुदग्रथ होत होता तो पूर्णपणे थांबला. नंतरच्या काळामध्ये सुद्धा मध्ये मध्ये अशा पद्धतीनं प्रत्यक्ष वासास्वरसाचे बस्ती असतील किंवा अभ्यंतर पानासाठी सुद्धा वासा असेल त्याचा उपयोग त्यांनी केला आणि अतिशय सुंदर रिझल्ट्स त्याला त्या ठिकाणी आयुर्वेदाच्या माध्यमातून मिळाले. मला सांगायचा मुद्दा आहे की या ठिकाणी रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन त्यावेळची परिस्थिती समजून वैद्यानं आपल्या युक्तिप्रमाणानं निवडणं हे अत्यंत आवश्यक आहे. शोधनादी गणसंग्रह अध्यायाने आपल्याला सुरुवात आपण आत्ता केली आहे. मग त्यामुळे आपण सुरुवातीला गुडुच्चादी कषाय या कल्पाकडे आपलं लक्ष आकर्षित करण्याचा मी प्रयत्न करेन. आपल्या सगळ्यांना माहिती आहे गुडुच्चादी कषाय यामधील जे द्रव्य आहेत, गुडुची, पद्मका, अरिष्ट, धानका, रक्तचंदनम, पित्तश्लेष्म, ज्वरच्छर्दी, दाह, तृष्णाघनम, अग्निकृत. रक्तपित्ताची चिकित्सा करत असताना आपल्याला अग्नीचं रक्षण करायचं आहे, मात्र त्याचवेळी पित्तशामनही करायचं आहे. नगरचे माझे वैद्यमित्र अक्षय वैद्य यांनी गुडुच्चादी कषाय यावर विशेष अभ्यास केला आहे. त्यांच्याशी चर्चा करताना मला असं आढळलं की रक्तपित्त असेल किंवा कोणताही ब्लिडिंग डिसऑर्डर असेल किंवा ज्या ज्या ठिकाणी रक्त आणि पित्त डॉमिनंट कंडिशन असतील तर अशा सर्व कंडिशन्समध्ये या गुडुच्चादी कषायाचा आपण व्यवहारामध्ये अतिशय सुंदर उपयोग करू शकतो. याचा फायदा असा आहे की हा पित्तशामक तर आहेच, परंतु त्याचवेळी अग्नी वाढवणारा सुद्धा आहे. हे कॉम्बिनेशन मला वाटतं युनिक आहे. त्यामुळे शोधनादी गणसंग्रहामधील हा जो गुडुच्चादी कषाय आहे त्याचा आपण चांगल्या पद्धतीनं आपल्या चिकित्सेमध्ये, रक्तपित्ताच्या चिकित्सेमध्ये उपयोग करू शकतो. या ठिकाणी मला एक बाब नमूद करायचे की व्यवहारामध्ये थेट रक्तपित्त असं लेबल लागलेले किंवा प्रत्यक्ष निदान असलेले रुग्ण आपल्याकडं तसे कमी येतात, परंतु वेगवेगळ्या ब्लिडिंग कंडिशन्स आहेत. मग मगाशी मी जसं सी रेक्टमचं उदाहरण दिलं, अन्य काही कॅन्सर असतील, त्याचबरोबर योनिगत रक्तस्राव असेल, मूत्रमार्गातील रक्तस्राव असेल, नासागत रक्तस्राव असेल, म्हणजे उपद्रव स्वरूपामध्ये किंवा अन्य व्याधींमध्ये लक्षण म्हणून अशा पद्धतीनं शरीरामधून रक्तस्राव बाहेर होणारे अनेक रुग्ण आपल्याकडे येत असतात. अशा सर्व कंडिशन्समध्ये आपण रक्तपित्त या व्याधीचा आवश्यकतेनुसार विचार करून योग्य ते चिकित्सा करू शकतो. शोधना आणि गणसंग्रह या अध्यायामधील सारीवादी असेल, न्यगरोदादी, दुर्वादी या सुद्धा गणांचा उपयोग आपण चिकित्सेमध्ये त्या कंडिशननुसार करू शकतो. गुडुच्चादी गणाविषयी थोडी सविस्तर माहिती आत्ता आपण पाहिली. अशाच पद्धतीनं रक्तपित्त हा व्याधी म्हटलं की सर्वात पहिल्यांदा डोळ्यासमोर स्ट्राईक होणारा कल्प माझ्यासाठी जर कोणता असेल तर तो म्हणजे चंद्रकला रस. सुरुवातीला चंद्रकलेच्या फलश्रुतीकडे आपलं लक्ष आकर्षित करतो. चंद्रकलेची फलश्रुती सांगताना आचार्य म्हणतात, सर्व पित्त गदध्वंसी वातपित्त गदापह अंतर्बाह्यम महादाह विध्वंसन महाक्षमः ग्रीष्मकाले शरत्काले विशेषेण प्रशस्यते
कुरुते न अग्निमांद्यमच महाताप ज्वरम हरेत श्रममूर्छा हरिति आशु स्त्रीणाम रक्त महास्त्रवम ऊर्ध्वाधो रक्तपित्तमच रक्तपित्तम विशेषतः. यामध्ये जर फलश्रुतीमध्ये आपण बघितलं तर सर्व पित्त गदध्वंसी, सर्व प्रकारच्या पित्तज विकारामध्ये, अंतर्बाह्य महादाहामध्ये, त्याचबरोबर ग्रीष्म शरद या उष्ण ऋतूंमध्ये चंद्रकलेचा विशेषाने उपयोग होतो. गुडूच्यादी गणाच्या बाबतीत जे आपण वैशिष्ट्य बघितलं की अग्निमांद्य न करता परंतु पित्तशामक अशा पद्धतीचं ते कॉम्बिनेशन होतं. ह्याचाच एक मास्टरपीस ज्याला आपण म्हणू तो आपल्याला चंद्रकलेमध्ये पाहायला मिळतो. कुरुते न अग्निमांद्यमच महातापम ज्वरम भारे. अर्थात अग्निमांद्य करत नाही परंतु त्याचवेळी ज्वराचं सुद्धा शमन करतं, अशा पद्धतीचा हा चंद्रकला रस आहे. सुरुवातीला आत्ता आपण या सत्रामध्ये रक्तपित्तामधील मुख्य जो दोष आहे पित्त, मुख्य दुष्य रक्त आणि मुख्य जो दुष्ट झालेला अवयव आहे तो म्हणजे यकृत, या तिघांचा विचार केला. मला असं वाटतं की चंद्रकला हा जो कल्प आहे हा या तिन्हीवरती, रक्तपित्तामधील दोष, दुष्य आणि स्थान या तिघांवरती अतिशय सुंदर पद्धतीनं काम करतो. त्यामुळे व्यवहारामध्ये अगदी डोळे झाकून कोणत्याही प्रकारच्या रक्तपित्तामध्ये चंद्रकलेचा आपण चांगल्या पद्धतीनं वापर करू शकतो. अर्थात त्याचं नावच आहे, चंद्राचा शीतल प्रकाश त्याच्या नावामध्ये आपल्याला दिसतोय, चंद्रकला. त्या दृष्टीनं चंद्रकला हा अत्यंत प्रभावी असा कल्प आहे. पित्त प्रधान वातानुबंधी तसेच पित्तप्रधान कफानुबंधी अशा दोन्ही अवस्थांमध्ये शामक परंतु अग्निदीपक अशा पद्धतीनं अतिशय सुंदर ॲक्शन चंद्रकलेचे आहे. यामधील जर आपण प्रामुख्यानं भावनाद्रव्य किंवा काही प्रमुख द्रव्य जर आपण पाहिली तर यामध्ये कुमारी आहे, पर्पटक आहे, कुटकी आहे, ताम्रभस्म आहे आणि मनुका आहेत. ही सगळी द्रव्य ही यकृतावरती विशेष कार्यकारी आहेत. यामध्ये असलेल्या ताम्रभस्मामुळे कफानुबंधामध्ये विशेषत्वाने या औषधाचा चांगल्या पद्धतीने उपयोग होतो. यकृत शोधनासाठी सुद्धा मदत होते. याचबरोबर अन्य जी द्रव्य आहेत, शतावरी असेल, सारिवा असेल, मुस्ता असेल, ही सर्व द्रव्य शीतवीर्य आहेत, मात्र त्याचवेळी दीपन आणि पाचन करणारी आहेत. अशाच पद्धतीनं अभ्रकभस्माची सुद्धा ॲक्शन आहे. सर्व धातूंना एक प्रकारे शामक, बल वाढवणारी असा अभ्रकभस्म आहे. यामध्ये या कल्पाचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये कज्जली आहे. कज्जली असल्यामुळे याची ॲक्शन जी आहे ती आपल्याला चांगल्या पद्धतीनं अधिक प्रभावी दिसते. कज्जली योगवाही आहे आणि रसायन द्रव्य आहे. अजून एक यामधील विशेष मला जे वाटलं भावनाद्रव्यामध्ये ते म्हणजे यामध्ये उपयोग केलेली सुगंधी द्रव्य. यामध्ये मुस्ता आहे, केवडा आहे, वाळा आहे, चंदन आहे. ही जर सगळी आपण द्रव्य बघितली ही सुगंधी आहेत. याचाच अर्थ ती सूक्ष्म अतिसूक्ष्म स्त्रोतसांपर्यंत सहज पोचणारी आहेत, उत्तम पद्धतीनं पित्तशामक आहेत. मात्र याचबरोबर या द्रव्यांचं अजून एक वैशिष्ट्य जे मला वाटतं ते म्हणजे ह्यांचं असलेलं मनावरचं कार्यकारित्व. सुश्रुताचे जर आपण हेतू बघितले, सुश्रुत संहितेमध्ये रक्तपित्ताचे हेतू सांगत असताना सुरुवातीला त्यांनी क्रोध, संताप अशा पद्धतीच्या हेतूंचं वर्णन केलेलं आहे. अर्थात मनावर कार्यकारी सुद्धा द्रव्यांची रक्तपित्ताच्या चिकित्सेमध्ये प्रभावीपणे उपयोग करण्याची गरज आहे. त्यामुळे चंद्रकलेची जी ॲक्शन आहे ती रक्त आणि मज्जा या दोन्ही धातूंवर विशेषतः आपल्याला आढळून येते. एकूण जर आपण सामान्यतः विचार केला तर व्यवहारामध्ये चिकित्सेत कोणत्याही पद्धतीनं ज्या ठिकाणी उष्ण आणि तीक्ष्ण गुणानं वाढलेलं पित्त आहे, मग ते ज्वराची तीव्र वेगावस्था असू दे किंवा वेगवेगळ्या हिमोलॉजिक आपण ज्याला म्हणू की ब्लिडिंग कंडिशन्स असतील त्या असू देत, त्याचबरोबर सेरेब्रोव्हॅस्क्युलर ॲक्सिडेंट्स किंवा पोर्टल हायपरटेन्शन सारखी कंडिशन असेल, या सगळ्या अवस्थेमध्ये चंद्रकलेचा अतिशय सुंदर वापर आपण करू शकतो. आता आचार्यांनी यामध्ये काही स्पेसिफिकेशन दिलेली आहेत. जर आपण अनुपानामध्ये बदल केला, उदाहरणार्थ नासागत जर रक्तपित्त असेल तर वासास्वरस असेल, मुखगत किंवा आमाशयगत रक्तपित्त असेल तर दाढीम स्वरस असेल, गुदक किंवा मूत्रमार्गगत रक्तपित्त असेल तर शतावरी स्वरस असेल. असा जर आपण अनुपानामध्ये बदल केला तर अतिशय सुंदर पद्धतीनं चंद्रकला या कल्पाचा आपण वापर करू शकतो. आता चंद्रकलेचं जर आपण वैशिष्ट्य बघितलं तर तो पारागंधक असलेला कज्जलीयुक्त कल्प आहे. अशाच पद्धतीनं कज्जली नसलेला परंतु रसद्रव्यांचा समावेश असलेला एक खलवी रसायन ज्याला आपण म्हणू तो म्हणजे कामधुधा. कामधुधाचे जर आपण कंटेंट्स पाहिले तर त्यामध्ये मुक्ता, प्रवाळ, शंखवसन, शौक्तिक, कपर्दिक यांचा समावेश आहे आणि त्या सोबतीला गैरिक आणि गुडूची सत्व या दोन द्रव्यांचा समावेश आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचं भावनाद्रव्य नाही, या सगळ्यांचा एकत्रित खल या ठिकाणी केलेला आपल्याला आढळून येतो. अर्थात कामधुधेचा वापर करत असताना म्हणजे चंद्रकला आणि कामधुधा
यामध्ये जर आपण फरक करायचा बघितला तर अग्नीची विचार ज्या ठिकाणी करायचा आहे किंवा अग्नीचं संरक्षण करून ज्या ठिकाणी वापरायचं आहे त्या ठिकाणी चंद्रकला अधिक उपयुक्त आहे. परंतु काही वेळा आत्तिक अवस्था असतात. अशा सर्व अवस्थांमध्ये या मौक्तिकयुक्त कामधुदेचा अतिशय सुंदर उपयोग आपल्याला व्यावहारिक चिकित्सेमध्ये पाहायला मिळतो. पुन्हा एकदा ज्वराचे तीव्र वेग असतील आणि विशेषतः हृदय तसेच मज्जासंस्थेचं रक्षण करण्यासाठी आणि ज्वरामध्ये भ्रम, प्रलाप, त्याचबरोबर अंगाचा दाह, तृष्णा, पाल्पिटेशन्स अशा पद्धतीची लक्षणं असतील तर त्यामध्ये विशेषतः जीर्णज्वरामध्ये धातुबल वाढवण्यासाठी कामधुदेचा चांगल्या पद्धतीनं उपयोग होतो. रक्तपित्तामध्ये जर आपण बघितलं तर ह्यामधली जी औषधं आहेत ती पित्ताच्या तीक्ष्ण आणि उष्ण गुणांवरती प्रभावी कार्यकारी आहेत. तीक्ष्ण आणि उष्णता कमी करणारी आहेत. त्याचबरोबर गैरिकासारखं द्रवशोषक द्रव्यसुद्धा या द्रव्यामध्ये आहे. स्तंभक द्रव्य आहे, पार्थिव महाभूत प्रधान द्रव्य आहे. त्यामुळे रक्तपित्तामध्ये स्तंभन यासाठी याचा आपल्याला उत्तम पद्धतीनं वापर करता येतो. गुद, मूत्र, योनी, नासा, मुख त्याचबरोबर तिर्यकगामी अशा सर्व प्रकारच्या रक्तपित्तामध्ये रक्तस्तंभक म्हणून आत्तिक अवस्थेमध्ये या कामधुदेचा आपण चांगल्या पद्धतीनं वापर करू शकतो. अशाच पद्धतीनं अन्य व्याधींमध्ये सुद्धा ॲक्च्युअल ब्लिडिंग टेंडन्सीज असतील तर त्याचा आपल्याला अतिशय छान पद्धतीनं कामधुदेचा वापर त्यामध्ये करता येतो. या कल्पाचं वैशिष्ट्य म्हणजे दाह शमन, उष्ण तीक्ष्ण गुणांनी वाढलेल्या पित्ताचं शमन, हृदयाला बल देणं आणि ओज आणि रसवर्धन यासाठी याचा उत्तम उपयोग होतो. परंतु मगाशी जसं म्हटलं तसं आत्तिक अवस्था वगळता अग्नीचा विचार करून हा कल्प वापरण्याची गरज आहे. कारण हा प्राधान्याने तिक्त मधुर रसप्रधान शीतवीर्य अशा स्वरूपाचा कल्प आहे. आत्ता आपण या ठिकाणी रक्तपित्तामधील जे रसकल्प आहेत चंद्रकला रस आणि कामधुदा यांची थोडक्यात चर्चा करण्याचा प्रयत्न केला. आत्ता आपण पाहिलेल्या या रसकल्पांच्या नंतर चिकित्सेमध्ये मोठ्या प्रमाणावरती रक्तपित्तात वापरले जाणारे कल्प म्हणजे घृतकल्पना. यामध्ये प्रामुख्याने शतावरी घृत, वासाघृत यांचा चिकित्सेमध्ये अतिशय सुंदर लाभ झालेला आपल्याला पाहायला मिळतो. एक छोटीशी केस आपल्यासोबत शेअर करतो. साधारण 50च्या एक स्त्री रुग्णा काही दिवसापूर्वी माझ्याकडे येत होत्या. त्यांची मुख्य कंप्लेंट होती ती अत्यार्तव, हेवी ब्लिडिंग, त्याचबरोबर दीर्घकाळ म्हणजे 8 ते 10 दिवस ब्लिडिंग आणि अर्ली मेन्सेस हे दीर्घकाळापासून सुरू असल्यामुळे आलेला थकवा, एकूणच रक्तक्षय यामुळे ती गृहिणी अतिशय त्रस्त होती. त्यांची एकूण केस घेतल्यावर उष्ण तीक्ष्ण गुणात्मक आहार, त्याचबरोबर एकूणच शरीरामध्ये आलेलं रोक्ष आणि काही मानसभावांची दृष्टी ही मला आढळून आली. या सगळ्यांचा विचार करता त्यांना विधिपूर्वक वमन करण्याचा ठरवून त्या दृष्टीनं चिकित्सा सुरू केली. सुरुवातीला त्यांना घृतपानासाठी शतावरी घृताचा वापर केला. त्यानंतर विधिपूर्वक वमन आणि काही काळानंतर विरेचन अशी त्यांची चिकित्सा झाल्यानंतर त्यांचा ओव्हरऑल जी अत्यार्तवाची कंप्लेंट होती त्यामध्ये अतिशय सुंदर असा उपशय यामध्ये आढळून आला. आपलं लक्ष या ठिकाणी शतावरी घृत या कल्पाकडं आकर्षित करण्याचा मी प्रयत्न करत आहे. चरक चिकित्सा रक्तपित्त अध्यायामधीलच हा कल्प आहे. सूत्र क्रमांक 95 आणि 96 यामध्ये रक्तपित्तात शतावरी घृताचं वर्णन आचार्यांनी केलेलं आहे. एकूणच जर आपण शतावरी घृतामधील द्रव्यांचा अभ्यास केला तर यामध्ये एकूण 8 कल्कद्रव्यांचा वापर केलेला आहे. या सर्व कल्कद्रव्यांमध्ये जी 5 द्रव्य आहेत ती आहेत शतावरी, यष्टीमधू, विदारी, काकोली आणि मेदा. ही 5 द्रव्य जर आपण पाहिली तरी 5 द्रव्य मधुर मधुर शीत अशा स्वरूपाची, स्निग्ध, जीवनीय गुणाची, वातपित्त शामक, त्याचबरोबर रक्तप्रसादन करणारी, बल्य आणि प्रीणन आहेत. उर्वरित जी 3 कल्कद्रव्य आहेत त्यामध्ये दाडिम, तिंतिडक आणि बीजपूरक यांचा समावेश आहे. ही तिन्ही द्रव्य आम्लरसाची आहेत. आम्लरसाची असूनसुद्धा रक्तपित्ताचा प्रकोप न करणारी अशा स्वरूपाची ही द्रव्य आहेत. या ठिकाणी त्यांचा आम्लरस जो आहे तो आपल्याला वातानुलोमन या कार्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. त्याचबरोबर अग्निदीपनासाठीही मदत करणारा आहे. एकूण जर या 8 द्रव्यांचा आपण जर विचार केला तर एकूणच पित्ताची तीक्ष्णता आणि उष्णता कमी करणं, त्याचबरोबर वाताचं जे वृक्ष लघुता आहे ती कमी करणं अशा स्वरूपाची ही द्रव्य आहेत आणि यासोबतच वातानुलोमनही आहे. या घृतामध्ये क्षीर सिद्ध घृत असल्यामुळे क्षीर आणि घृत ह्या 2 स्नेहकल्पना देखील आहेत. या ठिकाणी जर आपण विचार केला तर दूध आणि घृत हे दोघंही अतिशय उत्तम बल्य, प्रीणन आणि वातपित्त शामक आहेत. त्यांची जोड या कल्पाला आपल्याला मिळालेली आहे.
एकूण चिकित्सेमध्ये विचार करत असताना शतावरी घृत हे आपल्याला उत्तम पद्धतीनं वातानुलोमन, त्याचबरोबर अग्नीचं संरक्षण, बल्य, रस आणि रक्ताचं प्रसादन, या ठिकाणी प्रीणन आणि जीवन ही दोन्ही कामं या ठिकाणी या कल्पाच्या माध्यमातून झालेली आपल्याला पाहायला मिळतात. व्यवहारामध्ये विशेषत्वाने अधोग रक्तपित्त आणि त्यातसुद्धा योनिगत आणि मूत्रमार्गगत रक्तपित्त यामध्ये याचा अतिशय सुंदर लाभ होताना आपल्याला दिसतो. शमन मात्रेमध्ये स्नेहपानासाठी, त्याचबरोबर वमन अथवा विरेचन करण्याचे असल्यास घृतपानासाठी सुद्धा शतावरी घृताचा आपण चांगल्या पद्धतीनं वापर करू शकतो. अशाच पद्धतीची अजून एक केस काही काळापूर्वी माझ्याकडे झाली होती. एक अतिशय तरुण मुलगा होता. वारंवार घोडा फुटणं, नाकातून रक्त येणं अशा पद्धतीची त्याची तक्रार होती. त्याला शमन मात्रेमध्ये काही काळासाठी वासाघृताचा वापर केला आणि त्यानंतर जवळजवळ पुढचा जो काही शरद ऋतू किंवा जो उष्णतेचा कालावधी होता यामध्ये एकदाही त्याला तशा पद्धतीनं घोडा फुटण्याचा त्रास झाला नाही. या ठिकाणी शतावरी आणि वासा या दोन्ही घृतांचा आपण अतिशय प्रभावीपणे चिकित्सेमध्ये वापर करू शकतो. घृतकल्पनांच्या नंतर व्यवहारामध्ये अजून मोठ्या प्रमाणावरती वापरली जाणारी एक कल्पना म्हणजे आस्वारिष्ट. यापैकी उशिरासव या कल्पाकडे आपलं लक्ष माझं आकर्षित करायचं आहे. उशिरासव या कल्पातील जर आपण प्रमुख द्रव्य बघितली तर या कल्कद्रव्यांमध्ये वाळा आहे, कमळ आहे आणि कचोरा ही 3 सुगंधी द्रव्य आहेत. याचबरोबर मंजिष्ठा, धमासा आणि पद्मकाष्ठ ही रक्तप्रसादन करणारी, रक्तवर्धन करणारी अशा पद्धतीची द्रव्य आहेत. सोबतीला वडाची झाडाची त्वचा, उंबराची त्वचा, जांभळाची त्वचा, लोध्र आणि मोचरस ही साधारणतः कषाय रसात्मक आणि स्तंभ अशा स्वरूपाची द्रव्ये आहेत. त्याचबरोबर आपण सुरुवातीला जसं पाहिलं होतं तसं पित्तज्वरामधली पर्पटक, किरात तिक्त, पाठा या स्वरूपाची रसरक्तपाचक आणि ज्वरघ्न अशी द्रव्येसुद्धा यामध्ये आहेत. यासोबतच काळ्या मनुका यांचं प्रमाणसुद्धा या द्रव्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये आहेत, ज्या यकृताला शोधन करण्यास मदत करणाऱ्या आणि विरेचक अशा स्वरूपाच्या आहेत. एकूण जर या कल्पाचा आपण विचार केला तर तिक्त कषाय रसात्मक द्रव्य या कल्पामध्ये उशिरासवामध्ये अधिक प्रमाणामध्ये आहेत. त्याचबरोबर हा कल्पसुद्धा प्राधान्यतः द्रव्यांनुसार शीतवीर्यात्मक, रक्तस्तंभन, रक्तप्रसादन करणारा आणि दाळशामक अशा स्वरूपाचा आहे. एकूणच रक्तामधील अथवा पित्तामधील उष्णता, तीक्ष्णता या गुणांवरती विशेषत्वाने काम करणारे, उष्णतीक्ष्णता कमी करणारे अशा स्वरूपाचं ह्या सगळे द्रव्य या कल्पामध्ये आहेत. आपण जर पाहिलं तर व्यवहारामध्ये विशेषत्वाने मूत्र आणि गुदमार्गामधून जी काही रक्तप्रवृत्ती होते, अधोग रक्तपित्त आपण ज्याला म्हणू शकतो, अशा कंडिशन्समध्ये किंवा ज्या लोकांमध्ये वारंवार ब्लिडिंग टेंडन्सीज राहतात किंवा काही रुग्णांमध्ये ब्लिडिंग टाईम असेल, क्लॉटिंग टाईम असेल, हे जास्त राहतात, अशा सर्व कंडिशन्समध्ये पित्त प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये उशिरासवाचा अतिशय सुंदर पद्धतीनं लांब झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. रक्तपित्ताच्या चिकित्सेमध्ये व्यवहारात अजून एक वापरला जाणारा कल्पना म्हणजे एलादी गुटी. गुटीवटी स्वरूपातील ही कल्पना आहे. जर आपण टेक्निकली पाहायला गेलं तर चरक चिकित्सास्थान क्षतक्षीण चिकित्सेमध्ये याचा विचार केलेला आहे, परंतु भैषज रत्नावलीने रक्तपित्त अधिकारामध्ये एलादी गुटीचा विचार केलेला आपल्याला आढळून येतो. या कल्पाच्या जर इन्ग्रेडियंट्सचा, घटक द्रव्यांचा आपण विचार केला तर यामध्ये एला आहे, त्याचबरोबर पिप्पली आहे, खडीसाखर, यष्टीमधू, खर्जूर, मनुका, मध या सगळ्यांचा समावेश आहे. एकूण जर आपण यातली द्रव्ये पाहिली मग ते खडीसाखर असेल, यष्टीमधू असेल, खर्जूर असेल, मनुका असतील आणि मध असेल, ही प्राधान्यतः मधुर शीत, वातपित्तशामक अशा स्वरूपाची स्निग्ध अशी द्रव्ये आहेत. खर्जुराचं वैशिष्ट्य म्हणजे ते रक्त आणि पित्त दोघांसाठी प्रसादनाचं काम करतं. त्याचबरोबर मांस आणि शुक्र वाढवण्यासाठी सुद्धा मदत करतं. मधाची ॲक्शन आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मधुर, कषाय रसात्मक आणि व्रणरोपण अशा स्वरूपाची मधाची ॲक्शन आहे. त्यामुळेच एकूण जर एलादी गुटी याचा आपण कलेक्टिव्ह विचार केला तर विशेषत्वाने उरक्षतामधील सरक्त स्थिवन ही जी अवस्था आहे, थुंकीवाटे रक्त पडणं, या कंडिशनमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं रुग्णांमध्ये याचा फायदा झाल्याचं पाहायला मिळतं. रक्तपित्तामध्ये जे दुर्बल रुग्ण आहेत, ज्यांच्यामध्ये शोधन करणं शक्य नाही आहे, अशा रुग्णांमध्ये बल आणि मांस या दोन्हीची काळजी घेऊन त्याचबरोबर रक्तप्रसादन, रक्तस्तंभन करण्यास मदत करणारं, बल वाढवणारं आणि ज्या काही रक्तपित्तामध्ये आपल्याला ज्या काही
जखमा अंतर्गत त्वचेला आढळून येतात त्या त्वचा भरून काढण्यासाठी मदत करणारं अशा पद्धतीचं एक प्रभावी औषध म्हणून आपण एलादी गुटीचा निश्चितच विचार करू शकतो. प्राधान्यतः मुखमार्गामधून होणारा रक्तस्राव यासाठी एलादी गुटीचा व्यवहारामध्ये वापर होतो. अर्थातच यामधील कुठलंही द्रव्य हे थेट रक्तस्तंभन अशा स्वरूपाचं नाही आहे. त्यामुळं ह्या कल्पाचा उपयोग करताना रक्तस्तंभन पश्चात तर्पण, बृहण, व्रणरोपण, वृष्य, रक्तपित्त प्रसादन या कामांसाठी आपण चिकित्सेमध्ये एलादी गुटीचा चांगल्या पद्धतीनं वापर करू शकतो. या गुटी कल्पनेनंतर आपलं लक्ष मला आकर्षित करायचं आहे ते कुष्मांड अवलेह या कल्पनेकडं. प्राधान्यतः आपण अवलेह जे काही चिकित्सेमध्ये वापरतो ते आपली बेसिक शोधन झाल्यानंतर, शमन चिकित्सा झाल्यानंतर रसायन कर्म करण्यासाठी वापरत असतो. कुष्मांड अवलेह हा कल्पसुद्धा मला असाच मी उत्तरेमध्ये काही कामानिमित्त प्रवास करत असताना एका वैद्यांशी चर्चा करताना समोर आलेला कल्प आहे. त्यांनी मला सांगितलं की उत्तरेमध्ये विशेषतः दिल्ली, आग्रा या भागामध्ये अनेकांना उन्हाळ्यामध्ये तीव्र उष्णतेमुळे उन्हाचा त्रास होतो. या उन्हाच्या त्रासामध्ये त्याचबरोबर खाण्यामधील जे काही आपण बघू कटू आणि उष्ण रसात्मक जो आहार आहे या सगळ्यामुळे अनेकांना ब्लिडिंग टेंडन्सीज येतात. त्याचबरोबर अनेक पेशंट वेगवेगळ्या प्रकारचे गॅस्ट्रिक किंवा इसोफेजियल अल्सर्स या कंप्लेंट्स घेऊन येतात. तर यासाठी त्यांच्या भागामध्ये आढळणारं उत्तम औषध काय, तर ते सहज सांगून गेले की पेठा. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आग्रा आणि परिसरामध्ये पेठा अर्थात कोहळ्याची बर्फी अतिशय प्रसिद्ध आहे आणि याचा अतिशय चांगल्या पद्धतीनं चिकित्सेमध्ये आपण वापर करू शकतो. आपल्या ग्रंथामधील कुष्मांड अवलेह हा कल्प किंवा कुष्मांड खंड ज्याला आपण म्हणू शकतो त्यामधलं जे प्रधान द्रव्य आहे ते आहे कोहळा. कोहळा हा अतिशय उत्तम असा पित्तशामक त्याचबरोबर व्रणरोपक अशा स्वरूपाचं द्रव्य आहे. रक्तप्रसादन हे सुद्धा त्याचं एक चांगलं काम आहे. अजून एक कोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे मज्जा धातूवरती सुद्धा त्याची शामक ॲक्शन आहे. त्यामुळे आपण जे सुरुवातीपासून रक्तपित्तामध्ये हेतू जो सुश्रुतांनी सांगितलेला आहे, क्रोध त्याचबरोबर भय किंवा अन्य जे काही मानसिक अवस्था असेल तर अशा कंडिशनमध्ये मज्जा शामक आणि त्याचबरोबर रक्ताचं प्रसादन करणारं असं एक सुंदर कॉम्बिनेशन कोहळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्याचा आपण अवलेह स्वरूपामध्ये किंवा खंड स्वरूपामध्ये चांगल्या पद्धतीनं वापर करू शकतो. एक माझ्याकडे झालेली केस तुम्हाला या निमित्तानं सांगतो. जसं तुम्हाला सांगितलं की उत्तरेमधल्या त्या वैद्यांची चर्चा करत असताना मला हा कोहळ्याचा उपयोग समजला आणि त्यानंतर सुदैवानं माझ्याकडे एक रुग्ण आला ज्याला एपिगॅस्ट्रिक रिजनमध्ये पेन होतं, उदरशूल. एकूण जर हेतू बघितले तर ऑइली स्पायसी अशा प्रकारचं जेवण वारंवार खाणं, मांसाहार, त्याचबरोबर चिंता आणि तापट स्वभाव असं मला त्याचे एकूण हेतू शॉर्टलिस्ट करताना जाणवले. एकूण त्याची हिस्ट्री घेतल्यानंतर त्यानं काही तपासण्याही केल्या होत्या. त्या तपासण्यांनुसार ही वॉज नोन केस ऑफ गॅस्ट्रिक अल्सर. त्यामुळं त्याला मी बाकीच्या द्रव्यांबरोबर कुष्मांड अवलेहाचा उपयोग केला. त्याचबरोबर त्याच्या आईला या रुग्णासाठी घरामध्ये कोहळ्याचा पाक बनवण्यास सांगितलं आणि एकूणच या कोहळ्याचा त्याला चिकित्सेमध्ये अतिशय सुंदर पद्धतीनं उपयोग झाला. त्याचे जे काही वारंवार एपिगॅस्ट्रिक रिजनमधली जी शूल होता तो कमी झाला. त्याचबरोबर त्या ठिकाणच्या ज्या काही मायनर अल्सर्स आपण ज्याला म्हणू ते असतील ते हील होण्यास मदत झाली आणि आज त्याचं बाकीचं हेतुसेवन सुरू असूनसुद्धा त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. एकूणच कुष्मांड अवलेह या कल्पाचा उपयोग आपण चिकित्सेच्या पुढील टप्प्यामध्ये रसायन स्वरूपामध्ये करू शकतो. रक्तपित्त असेल, क्षयकास असेल, क्षतक्षीण असेल अशा अवस्थेमध्ये हा कल्प अतिशय प्रभावी आहे. वृक्ष, रसायन, बल्य, स्वर्य या सगळ्या कामांसाठी अतिशय उत्तम आपल्याला मदत कुष्मांड अवलेह या कल्पाची होते. अर्थात अशा पद्धतीचे रसायन कल्प वापरत असताना अग्नीचा विचार करणं हे सुद्धा अत्यंत आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे आत्ता आपण जे काही कल्प बघितले हे सगळे क्लासिकल ज्याला आपण म्हणू किंवा ग्रंथोक्त अशा वेगवेगळ्या ज्या काही पंचविध कषाय कल्पनांमधील कल्पना आहेत त्यामधील कल्प होते. आपल्या महाराष्ट्रामध्ये सुदैवाने वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या आणि जुन्या अशा अनेक वैद्यक परंपरासुद्धा आहेत. या वैद्यक परंपरांमध्ये अनेक अनुभूत कल्प आपल्याला पाहायला मिळतात. पूर्वी एक केस वाचत असताना मला अशाच पद्धतीची एक अनुभूत कल्प वैद्य नरहर प्रभू सरांच्या एका केसमध्ये आढळून आला. या ठिकाणी त्यांनी टॅबलेट GV अशा स्वरूपाचं एका स्वनिर्मित कल्पाचं वर्णन त्या एका केसमध्ये दिलं होतं.
सरांचा यामागचा विचार अतिशय सुंदर आहे. आपण जर पाहिलं तर या जीव्ही या कल्पामध्ये आपल्याला काय सापडतं, तर शुद्ध गैरिक आहे आणि त्याला वासास्वरसाच्या भावना आहेत. गैरिक हे अर्थातच मधुर कषाय रसात्मक, पार्थिव महाभूत प्रधान, शीतवीर्याचं, विषघ्न आणि रक्तपित्तघ्न स्तंभक अशा स्वरूपाचं औषध आहे. आणि वासा तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वृषवस्त्रपित्ते रक्तपित्तामधलं अधिकारी द्रव्य आहे. तर या गैरिकाला शुद्ध करून त्याला वासास्वरसाच्या भावना देणं. मला या ठिकाणी जाता आता एक छोटासा विचार आपल्यासोबत शेअर करायचा आहे. ज्या पद्धतीनं आपण ग्रंथोक्त कल्पांचा अध्ययन करतो, व्यवहारामध्ये वापर करतो, अशाच पद्धतीनं वृद्ध वैद्य परंपरेमध्ये अशा पद्धतीचे अनेक उत्तम कल्प आपल्यासमोर आलेले असतात. आत्ता मी वैद्य नरहर प्रभू सरांचं उदाहरण आपल्यासमोर ठेवलं. तर अशा अनेक वैद्यांचे स्वअनुभवातून आलेले अनेक कल्प सुदैवानं महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. या सगळ्यांचा सुद्धा चिकित्सेमध्ये आपण चांगल्या पद्धतीनं उपयोग करू शकतो. एकूणच आजच्या या सत्रामध्ये आपण सुरुवातीला रक्तपित्तामधील जी काही आपली अवस्था आहे, चिकित्सेचा जो आपला डोमेन आहे, त्यामध्ये उष्ण तीक्ष्ण गुणानं वाढलेलं पित्त प्रधान, जो पित्त हा दोष आहे, त्यानंतर दुष्य जे आपलं रक्त आहे आणि स्थान यकृत, या सगळ्यांचा विचार केला. पुढच्या टप्प्यामध्ये पंचविध कषाय कल्पनांमधील वेगवेगळ्या कल्पनांचा चिकित्सेमधील विचार, या दृष्टीनं वेगवेगळे कल्प म्हणजे सुरुवातीला काही रसकल्प असतील, काही गुटी असेल, आसव असेल, घृत असेल आणि काही अनुभूत कल्प असेल, हे सगळे आपल्यासमोर थोडक्यात ठेवण्याचा आजच्या या सत्रामध्ये मी प्रयत्न केला. अर्थातच या प्रत्येक कल्पाचा वापर करत असताना त्यावेळची रुग्णाची अवस्था, त्यावेळेचं रुग्णाचं बल आणि आपण जे दुष्य देश हे सर्व जे काही फॅक्टर्स पाहतो, या सगळ्यांचा विचार करून जर या कल्पांचा आपण चिकित्सेमध्ये वापर केला तर निश्चितच आपण आपल्या रुग्णांची यशस्वी चिकित्सा करू शकतो, याचा मला विश्वास वाटतो. अनिलयन अध्ययन चक्रामध्ये रक्तपित्त या व्याधीचे विविध पैलू बघत असताना निदानस्थानापासून झालेली सुरुवात आज द्रव्य आणि त्यानंतर कल्प यापर्यंत येऊन थांबली आहे. आपल्या या अध्ययन चक्राचा प्रवास असाच चांगल्या पद्धतीनं सुरू राहणार आहे. आपल्या सगळ्यांच्या सूचनांचं निश्चितच स्वागत आहे. आपण सर्वांनी अध्ययन चांगल्या पद्धतीनं चालू ठेवून त्याचा व्यवहारामध्ये प्रभावी वापर करून अशाच पद्धतीनं आयुर्वेदाच्या माध्यमातून अधिकाधिक रुग्णांची सेवा करण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद.